हॅलो. ओके. सो स्टार्ट करू आपण. आज आपल्याला 4 क्वेरी बघायचे. ओके. काल आपण सगळ्या गोष्टी काय केलं, जस्ट इथं आलो आणि हार्डकोर केलं, म्हणजे नाही का, ज्या गोष्टी होत्या त्यांनी ऑप्शन दिले आपल्याला, त्या ऑप्शनचा यूज करून आपण डेटाबेस क्रिएट केला. त्या ऑप्शनचा यूज करून आपण डेटाबेस इन्सर्ट केला. आवाज येतोय माझा? एकदा कन्फर्म करतो. मला स्क्रीन दिसते सगळ्यांना? आवाज येतोय? हो सर. हो सर. हो सर. ओके. तर काल आपण काय केलं, जस्ट इथं ऑप्शन दिले त्याचा यूज केला आणि बाकीच्या गोष्टी केल्या. ओके. येतोय सर. ओके मॅम. तर आता PHP मध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी कोडिंगनी करायच्या आहे. ओके. म्हणजे त्यासाठी आपल्याला क्वेरीज लागणार आहे. मग त्या क्वेरीजमध्ये डेटा पास करायचा आणि तो डेटा इथं स्टोअर होणार. क्वेरीजचं एवढंच कार्य आहे काय, का जस्ट आपण जो डेटा त्यांना पास करू तो डेटा आपल्याला DB मध्ये सेव्ह करून देणं. तुम्हाला तो डेटा पाहिजे तो डेटा आणून देणं. तो डेटा तुम्हाला मॉडिफाय करायचा तो डेटा मॉडिफाय करून देणं. तो डेटा तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे तर तो डेटा डिलीट करणं. ओके. हे सगळं क्वेरी थ्रू होतं. जर तुम्हाला PHP ने करायचं असेल, मॅन्युअल असं यायचं तुम्ही इथून करू शकता. जस्ट डबल क्लिक केलं डेटा व्हॅल्यू तुम्ही मॉडिफाय करू शकता. ओके. पण तेच तुम्हाला जर क्वेरीनी करायचं आहे, मग क्वेरीमध्ये तो डेटा येणार, फॉर्मचा डेटा जाणार. तो फॉर्मचा डेटा तुम्ही एक तर ॲरेमध्ये स्टोअर करू शकता, डायरेक्ट ॲरे इन्सर्ट करू शकता, किंवा 1 बाय 1 व्हॅल्यू पण स्टोअर करू शकता. ओके. पण त्याच्यासाठी आपल्याला क्वेरी असते. आता भरपूर सारे API आले, फ्रेमवर्क आले, त्याच्यामध्ये क्वेरी बिल्डरचे काही क्लासेस राहतात. डायरेक्ट जर तुम्हाला इन्सर्ट करायचं तर इन्सर्ट टाकायचं, पूर्ण डायरेक्ट ॲरे पास केला, डेटा तुमच्या डेटाबेसमध्ये इन्सर्ट. मग ते एकदम इझी झाले. पण आपल्याला मेन एकदम स्क्रॅचपासून जायचं, काही कन्सेप्ट काय ते जर लक्षात आलं तर तुम्ही फ्रेमवर्कवर इझिली काम करू शकता. ओके. तर सिंपल क्वेरी मी बनवलाय 4-5, जस्ट तेवढ्या जर जमल्या तर भरपूर झालं आपल्याला. ओके. आता डेटा इन्सर्ट करायचा असेल तुम्हाला, ओके, तर इन्सर्टसाठी सिंटॅक्स काय, इन्सर्ट इंटू. ओके. हे दोन्ही पण कीवर्ड आहे, इन्सर्ट इंटू. आणि तुम्ही जो टेबल बनवलाय त्याचं नाव तुम्हाला इथं पास करावं लागतं. ओके. त्याच्यानंतर जे कॉलम बनवले, सपोज एक टेबल बनवला आपण, मे बी एम्प्लॉई नावाचा आपण कोणता काल एक टेबल बनवलाय, जस्ट मिनिट बघतो मी त्याला. ई नेम, ई सॅलरी आणि ई ॲड्रेस, ई आय डी. ओके. एम्प्लॉई नावाचं एक बनवलंय. हे काय झाले, तुमचे कॉलम नेम, ई आय डी, ई नेम, ई सॅलरी, ई ॲड्रेस, हे तुमचे कॉलम नेम झाले. मग तुम्हाला इथं ते पास करायचे, ई आय डी, ई नेम, ई सॅलरी, ई ॲड्रेस. ओके. त्याच्या व्हॅल्यू का त्या एम्प्लॉईचा जो ई आय डी तुम्ही इथं पास केलाय तो किती आहे, 1. त्याचं नेम काय ते व्हॅल्यू 2ला. त्याचा ॲड्रेस काय व्हॅल्यू 3ला. ओके. ज्या फ्लोनी तुम्ही इथं पास करणार त्याच फ्लोनी तुम्हाला इथं खाली घ्यायचं आहे. ओके. मग त्याचं एक्झाम्पल बघा, हे इन्सर्ट इंटू आपला टेबलचं नेम इथं, जस्ट मिनिट. ओके. आपल्या टेबलचं नाव इथं, आता माय गेस्ट आहे तिथं आपल्या टेबलचं नाव येणार. मग त्याचा जो एम्प्लॉई आय डी किंवा फर्स्ट नेम लास्ट नेम आहे त्याचे कॉलम नेम झाले. ओके. त्याला आपण काय केलंय, लास्टला फक्त व्हॅल्यू इथं पास केलंय. मग व्हॅल्यू पास करताना पण थोडंसं लक्ष ठेवायचं, स्ट्रिंग असेल तर सिंगल कोटमध्ये पास करणार आहे, तोच जर न्यूमेरिक असेल तर त्याला सिंगल कोट पास नाही करायचं. ओके. तुम्ही जर सिंगल कोटमध्ये पास केली तर ते ॲज अ स्ट्रिंग कन्सिडर कराल. सेम एकदम सिंपल आहे, एवढा तर सिंटॅक्स द्यायचा. जमल तुम्हाला? ठीक आहे. नसेल जमल आपण ट्राय करू. काय करू, जस्ट याला उचलून घेऊ, हा सिंटॅक्सच कॉपी करू मे बी. ओके. इथं आलो SQL ला, इथंच क्वेरी राईट करू आपण. काय, इन्सर्ट इंटू टेबल नेम, आपल्या टेबलचं काय नाव आहे, अरे परत रिटर्न आलो आपण. टेबल नेम मी कॉपी करून घेतो. इन्सर्ट इंटू, इन्सर्ट करा कोणत्या टेबलमध्ये, त्या टेबलचं नाव. ओके. त्यानंतर तुम्हाला इथं काही फील्ड पास करायचे आहे, जे आपण इथं सिंटॅक्समध्ये बघितलंय. कोणत्या कॉलम नेम पास करायचे तुम्हाला. मग आपले कॉलम नेम कोणते कोणते, ई आय डी, ई अंडरस्कोर आय डी, कोमा, मे बी काय ई नेम होतं वाटतं ना. याला राईट क्लिक दिलं, ओपन न्यू लिंक. ज्या फील्ड आहे, जो फ्लो आहे त्या फ्लोनी इथं टाकून घ्यायचं. इथं मिसमॅच झाला तरी चालेल. ओके. तुम्ही आता दुसरी फील्ड कोणती आपली ई नेम आहे ना, तुम्ही ई ॲड्रेस जरी घेतलं तरी चालेल. पण जेव्हा तुम्ही डेटा इन्सर्ट करणार आहे त्याचा, ओके, व्हॅल्यूज, तेव्हा त्याच फ्लोनी झाले पाहिजे.
ए अंडरस्कोर नेम, ई सॅलरी, हे आपले 4 व्हॅल्यू झाल्या बरोबर. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, डेटा टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कीवर्ड लावावा लागतो, तो म्हणजे व्हॅल्यूजचा. आवाज होतोय माझा? हॅलो. येतोय सर. ओके. आता इथपर्यंत आलो आपण. काय इन्सर्ट इंटू हे 2 कीवर्ड वापरले, आपल्या टेबलचं नाव पास केलं, जे आपल्या टेबलमध्ये कॉलम आहे ते कॉलमचे नाव पण आपण पास केले. ओके. त्यानंतर आपल्याला हा कीवर्ड वापरायचा व्हॅल्यूज. काय व्हॅल्यूज? ज्या त्याला तुम्हाला व्हॅल्यू पास करायच्या आहे त्या व्हॅल्यू तुम्हाला इथं पास करणे. आता मी काय करतो, इथं व्हॅल्यूज यूज केलं, परत यामध्ये लास्टला सेमीकोलन आत्ताच देऊन घेऊ. फर्स्ट व्हॅल्यू ई आय डी पास करायचा, मी 1 ई आय डी पास केला. सेकंड कॉमा दिला, ई नेम पास करायचं आहे, ती स्ट्रिंग व्हॅल्यू मग मी स्ट्रिंगमध्ये पास करतो आमिर. ओके. परत कॉमा दिला, त्याची सॅलरी पास करायची, ती न्यूमेरिक आहे, मी त्याची सॅलरी इथं पास केली. परत मी कॉमा दिला, सॉरी ई ॲड्रेस असणार आहे आपला लास्टला वाटतं. ओके. आणि जो ॲड्रेस आहे त्याचा लास्टला मी ॲड्रेस पास करतो, तो स्ट्रिंगमध्ये. ओके. जस्ट आता या क्वेरीला आपण काय करू, रन करून बघू. आधी कॉपी करून घेतो, जर रिमूव्ह वगैरे झाली तर परत टाईप करण्याचा आपला टाईम वाचेल. मी इथं काय म्हणतो, त्याला गो म्हणतो. ओके. 1 रो इन्सर्टेड, मग तुमची क्वेरी झाली इथे बिल्ड. ओके. मग आपल्या डेटाबेसमध्ये एक रेकॉर्ड इन्सर्ट झाला असेल. आता इथे काय झालं, एम्प्लॉई आय डी आला, एम्प्लॉई नेम आलं, एम्प्लॉई सॅलरी आली, एम्प्लॉई ॲड्रेस झाला. या पद्धतीने तुम्ही डेटा इन्सर्ट करू शकता डेटाबेसमध्ये, मॅन्युअली नाही, क्वेरी थ्रू. आलं लक्षात? यात जर डाऊट हो असेल सर. तर विचारा मला. जायचं एक स्टेप पुढे. हो सर. ओके. आता पुढची स्टेप, रेकॉर्ड तर इन्सर्ट केलं, पण तेच रेकॉर्ड जर तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल. ओके. आता डिस्प्ले करताना पण जर तुम्ही डिस्प्ले करताना सिंपल क्वेरी असते, सिलेक्टची क्वेरी असते. तुम्हाला सिलेक्ट म्हणजे काय, रेकॉर्ड सिलेक्ट करा आणि ते डिस्प्ले करा आम्हाला. आता त्याच्यात पण तुम्हाला जर म्हणजे जस्ट कॉलम नेमनी डाटा दाखवायचा आहे, की मला एवढंच कॉलमचा डाटा डिस्प्ले करा, मग तुम्ही तेवढंच कॉलम नेम पास करणार आहे आणि टेबल नेम पास करायचा. जर सगळ्या टेबलचा डेटा पाहिजे तर त्या केसमध्ये तुम्हाला स्टार पास करावा लागतो. चला आपण त्याचा डेमोज घेऊ डायरेक्ट. मी काय करतो, इथे एसक्यूएलला आलो. आता इथं पूर्ण डेटा पासच आहे आपला. आता वेअर क्लॉज अजून झालेला नाही, मी तुम्हाला पुढे दाखवतो. आणि इथं आपला कोमा. ओके. सिलेक्ट स्टार फ्रॉम आपल्या टेबलचं नाव. आता स्टारचा मिनिंग होतो काय, या ॲस्ट्रिकचा मिनिंग असं होतो की ऑल, सगळा डेटा सिलेक्ट करा कोणत्या टेबलमधून, ज्या टेबलचं नाव आपण पास केलंय ते हे. मग मी काय घेतलं, त्याच क्वेरीला इथे एक्झिक्यूट करतो, गो म्हणतो, मग आपल्याला पूर्ण डेटा सिलेक्ट होऊन येतो. ओके. आपल्याला पूर्ण डेटा इथं सिलेक्ट झाला. तोच मला फक्त ई नेमच सिलेक्ट करायचा आहे. मी परत इथं क्वेरीमध्ये आलो. मी तिला सिलेक्ट करताना सिंपल फक्त ई अंडरस्कोर सिलेक्ट ई नेम फ्रॉम टेबलचं नाव पास केलं. ओके. आता वेअर क्लॉज ऑटोमॅटिक आला, तो वेअर आपण फिल्ट्रेशनसाठी यूज करतो मायस्क्यूएलला. मी आता परत इथं गो म्हणतो. ओके. आपल्याला फक्त ई नेमचंच रेकॉर्ड इथं फेच होऊन आलं, दिसतंय? तेच तुम्ही इथं कॉमा देऊन किती पण व्हॅल्यू पास करू शकता. ओके. आता कॉलम नेम मी एक दिला ना, तुम्हाला 2च कॉलम नेम पाहिजे, कोणते? सपोज तुमच्या टेबलमध्ये 50 फील्ड आहे. ओके. खूप मोठा टेबल आहे, पण त्यातले तुम्हाला 2च पाहिजे, युजर नेम आणि पासवर्ड. मग आपण काय करणार, सिलेक्ट युजर नेम कोमा पासवर्ड कोमा, कोमा नाही सॉरी, त्याच्यानंतर फ्रॉम येणार, त्यानंतर टेबलचं नाव. ओके. मग तो डेटा सिलेक्ट होऊन येणार आहे तुम्हाला. ओके. त्यानंतरची पुढची कंडिशन येते. पण इथपर्यंत समजलं तुम्हाला, सिलेक्ट काय यूज करतो आपण, ऑल टेबल सिलेक्ट करायचं असेल तर ॲस्ट्रिक, आणि जर कॉलम नेमनी सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉलम नेम पास करणार. मल्टिपल कॉलम नेम पास करायचे तर तुम्ही सिंपल इथं कॉमा यूज करणार आहे. ओके. आता तोच डेटा तुम्हाला फिल्टर करून आणायचा आहे. सपोज तुमच्याकडे 5 ते 10 रेकॉर्ड आहे आणि 50 ते 100 फील्ड आहे टेबलमध्ये. ओके. आता तुम्हाला अशी काहीतरी कंडिशन द्यायची का, मला असा एम्प्लॉई द्या का ज्याची सॅलरी, जाऊ सॅलरी आता तिथं परत ऑपरेटरची कन्सेप्ट आहे, तिथे आपली झालेली नाही, सिंपल घेतो. आता वेअर क्लॉज, मला असा डेटा सर्च करून द्या की ज्याचा एम्प्लॉई आय डी 1 आहे.
ओके, ज्याचा एम्प्लॉई आय डी 1 असेल मला त्याच एम्प्लॉईचा डेटा पाहिजे. जर 1000 रेकॉर्ड आहे त्यापैकी तुम्हाला स्पेसिफिक माहिती आहे की समीरचा एम्प्लॉई आय डी हा 1 आहे, तर मला त्याचाच पूर्ण डेटा लागतो, पूर्ण फील्डचा डेटा माझा त्याला शो झाला पाहिजे. मी त्या केसमध्ये क्वेरी कशी पास करेल बघा, इथे SQL वरती येतो. बाय डिफॉल्ट त्यांनी आपल्याला इथं क्वेरी पास करून दिली, पण मग आपली तशी नाही येणार. व्हेअर EID इज इक्वल टू 1. ओके, आता क्वेरी काय होती, सिलेक्ट स्टार फ्रॉम. ओके, पूर्ण रेकॉर्ड सिलेक्ट करून घ्या त्याचे, एक सिंपल कॉलम नको मला, पूर्ण त्या जो एम्प्लॉई आय डी सिलेक्ट करणार त्याचा पूर्ण रेकॉर्ड मला इथं सिलेक्ट करून द्या या टेबलमधला, जो की ज्याचा एम्प्लॉई आय डी 1 असेल त्याचा मला पूर्ण रेकॉर्ड शो करून द्या. याचा मिनिंग असं होतं. मग आपण काय करूया, क्वेरीला रन करून बघू. ओके, मग त्याने आपल्याला रेकॉर्ड शो करून दिलं. ज्याचं एम्प्लॉई आय डी 1 आहे त्याचं नाव आहे अमीर, त्याची सॅलरी एवढी आहे, तो या नाशिकला राहतो. अजून जेवढं फील्ड असेल तेवढं पण तो फिल्टर करून देईल. मग व्हेअर क्लॉज तुम्हाला इथं फिल्ट्रेशनचं कामाला येतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला कंडिशन पास करायची असेल, व्हेअर एम्प्लॉई नेम इज इक्वल टू समीर, त्याचाच डेटा मला फेच करून द्या. मग पूर्ण डेटाबेसमध्ये तो सर्च करेल, समीर नावाचे जेवढे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे तेवढे फेच करून देईल. किंवा वेअर सॅलरी इज लेस दॅन 20,000 पेक्षा जेवढे लेस दॅन सॅलरीचे असतील तेवढा डेटा मला तो पास करून देईल. ग्रेटर दॅन जेवढे ऑपरेटर तेवढे ऑपरेटर आपण यूज करू शकतो. ओके, हे सगळं कशा थ्रू यूज आपलं होतं, वेअर थ्रू. ओके, याला वेअर क्लॉज म्हणतो आपण. जास्त डीपमध्ये न जाता सिंपल लक्षात घ्या, वेअर क्लॉज तुम्ही जस्ट फिल्ट्रेशनसाठी यूज करता. डेटा जर तुम्हाला असं सॉर्टिंग करून आणायचं आहे किंवा फिल्टर करून आणायचं आहे का, मला एवढा सगळा डेटा एवढा बंचमध्ये डेटा नको आहे, मला जस्ट 2-4च रेकॉर्ड पाहिजे, मला ते कोणत्या कंडिशनवर चेक करणार आहे तोच डेटा मला पाहिजे. ओके, त्या केसमध्ये तुम्हाला वेअर क्लॉज येतो. आलं लक्षात. आता इथं पण एक हो सर. सिंपल एक्झाम्पल आहे बघा, सिलेक्ट आय डी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. मला हे 3च कॉलम पाहिजे. ओके, मी टेबल नेम इथं पास केलं, जे आपलं XYZ टेबल नेम आहे ते. पण हे 3च गोष्टी मला पास करून द्या की ज्याचं लास्ट नेम खान आहे. ओके, ज्याचं लास्ट नेम खान असणार आहे तेवढा सगळ्यांचा डेटा आपल्याला इथं फेच होऊन येईल. ओके, हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे का तुम्ही व्हेअर क्लॉजमध्ये कशी कंडिशन पास करता. आलं लक्षात व्हेअर क्लॉज. येस सर. एक स्टेप पुढं, आता जर तुम्हाला तो डेटा डिलीट करायचा आहे तर डिलीटसाठी पण काय, डिलीट फ्रॉम टेबल नेम पास करायचं. जर तुम्हाला व्हेअरनी पास करायचं असेल की मला पर्टिक्युलर हाच रेकॉर्ड डिलीट करायचा, तुम्ही व्हेअर क्लॉज यूज करू शकता. ओके, डिलीट फ्रॉम माय गेस्ट व्हेअर आय डी इज इक्वल टू 3 पास केलं, जो 3 नंबरच्या आय डीचा रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड डिलीट होऊन जाईल. ओके, जर तुम्हाला डेटाबेस ड्रॉप करायचं तर तिथं ड्रॉप डेटाबेसची क्वेरी येते. ओके, ती पुढं मी तुम्हाला दाखवलं, अजून काय आपल्या डेटाबेस लगेच डिलीट करायचं नाही. पण पर्टिक्युलर जर रेकॉर्ड डिलीट करायचा असेल तर तुम्ही हा सिंटॅक्स फॉलो करणार आहे, डिलीटचा डायरेक्ट डिलीट फ्रॉम टेबल नेम व्हेअर जो तुमचा कॉलम नेम येतो, किंवा डायरेक्ट टेबल याचं नाव पास करून द्यायचं, कोणती व्हॅल्यू तुम्हाला डिलीट करायची ती व्हॅल्यू तुमची डिलीट होऊन जाईल. ओके, आता मी तुम्हाला जस्ट हे थिअरोटिकली बघा, प्रॅक्टिकली पण आपण डिलीट करू शकतो पण ते रेकॉर्ड डिलीट होऊन जाईल आपलं. ओके, आता एक स्टेप पुढं, तोच डेटा तुम्हाला जर मॉडिफाय करायचा असेल तर आपल्याला अपडेटची क्वेरी येते. ओके, अपडेटच्या क्वेरीमध्ये तुम्हाला सेट नावाचा कीवर्ड यूज करावा लागतो, तो जो की हाय. ओके, त्याचा सिंटॅक्स कसा आहे, अपडेट हा एक कीवर्ड झाला तुमचा, त्यानंतर तुम्हाला टेबल नेम पास करावं लागतं. आपलं जे टेबल नेम आहे MST डेमो एम्प्लॉय ते तुम्ही इथं पास करणार. सेट काय तुम्हाला सेट करायचं आहे की जो कॉलम नेम 1 आहे, जो ई नेम आहे आपला, ओके, त्या ई नेमची व्हॅल्यू अमीर न करता सलमान करा. मग आपण इथं सलमान करणार. परत कॉलम नेम 2 त्याचं जे लास्ट नेम आहे ते खान न करता समथिंग ऑर करा, शेख करा. या असं या पद्धतीने आपण ते करू शकतो. आणि वेअर क्लॉज तुम्हाला का देता की पर्टिक्युलर त्याच आय डीचा रेकॉर्ड जर तुम्हाला सेट करायचा असेल तर करू शकता. आता हे बघा, इथं खाली आपण सिंपल एक एक्झाम्पल आहे, अपडेट माय गेस्ट. माय गेस्ट म्हणजे काय, आपला टेबल नेम. सेट लास्ट नेम त्याचं सेट करा डोई म्हणून. ओके, जे त्याचं लास्ट नेम असणार ते सेट करा. आपण इथं काय घेऊ, खान घेऊ, त्याचं लास्ट नेम खान म्हणून सेट करा. कोणत्याहीचं करायचं पण ज्याचा आय डी 2 असणार आहे त्याचंच लास्ट नेम तुम्ही सेट करा. मग आपण काय करू, आपण ही क्वेरी रन करून बघू. मी इथं आलो, कंट्रोल ए केलं, आपली क्वेरी इथं पास केली. अपडेट आपल्या टेबलचं काय नाव आहे, MST डेमो एम्प्लॉई. ओके, त्याचं जे लास्ट नेम आहे, आपण लास्ट नेम तर काही घेतलेलं नाही, आपण E_ नेम घेतलेलं आहे. ओके, या नावाचा आपल्याकडे कॉलम आहे, मग तोच कॉलममधली आपल्याला व्हॅल्यू मॉडिफाय करायची. मग त्याचं जिथं आमिर घेतलं ते आपलं सलमान झालं पाहिजे.
मी तर काय घेतलं मग त्याला व्हॅल्यू सलमान पास केली. वेअर 2 नंबरचा आयडी आपल्याकडे आतापर्यंत नाही, पण 1चा आहे. मग 1चा रेकॉर्ड तो अपडेट करेल आपल्याला. ओके, मी आता क्वेरी टाईप तर झाली आपली. क्वेरी परत रिपीट करतो. आपण आता डेटा मॉडिफाय करतोय, मग अपडेटची क्वेरी घ्यावं लागेल आपल्याला. त्याचा सिंटॅक्स पण सिंपल आहे, अपडेट प्लस टेबल नेम. अपडेट कीवर्ड, त्यानंतर आपला टेबल नेम. काय तुम्हाला कोणती व्हॅल्यू सेट करायची, मग तुम्हाला इथं सेट कीवर्ड यूज करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला कॉलमचे नाव पास करायची. ओके, मग मला ई नेमची व्हॅल्यू हे करायची, मग ई नेम पास केलं मी. ओके, वेअर कोणत्याची, त्याचा आय डी पास करायचा. मग मी इथं काय करतो, गो म्हणतो. आपली क्वेरी रन होणार आहे. आय डी इन, सॉरी आय डी नाही आपला इथं, ई आय डी. ओके, एम्प्लॉई आय डी आपला. त्याच्यामुळे त्याने आपल्याला एरर दिला, कारण आय डी नावाची अशी काही आपल्याकडं कॉलमच नाही, फील्डच नाही, म्हणून त्याने आपल्याला एरर दिला. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो सर. स्क्रीन दिसते? हो सर. सांगितलेले समजते? हो सर. हो सर. ओके, तर त्या फील्डचा इश्यू होता. आता आपण त्याला काय करू, रन करू. आपलं रेकॉर्ड काय झालं, अपडेट झाला. आता आपण मॅन्युअली चेक करू त्याला. सिलेक्ट स्टार फ्रॉम, मला त्या याचा टोटल रेकॉर्ड फेच करून द्या. इथं कोमा लावला, गो म्हटलं मी त्याला. आता तो आपला डेटा डिस्प्ले करेल. ओके, आपला आधी इथं आमिर होता, आता इथं काय झालं, सलमान झालं. ओके, जस्ट तुम्हाला इथून जर चेंज करायचं, तुम्ही इथून पण चेंज करू शकता. सपोज ABC खान म्हणून मी जस्ट इकडं बाहेर क्लिक केलं, आपली क्वेरी रन झाली. ओके, आता क्वेरी काय रन झाली आहे बघा इथं खाली, अपडेट MST demo employee set ename is equal to ABC where MST demo employee ID is equal to 1. आता याचा हे रेफरन्स आपल्याला बाय डिफॉल्ट मध्ये भेटलेलाच असतो. तुम्ही असं पास करा नाही तर नको करा, ही अवघड प्रोसेस त्यांची. आपण एकदम सिंपल वेनी घेतलंय. वेअर EID इज इक्वल टू 1, हे जरी पास नाही केलं तरी तुमची क्वेरी व्यवस्थित रन होणार आहे. ओके, आता त्यांनी असं दाखवलं की याचा रेफरन्स घेऊनच आम्ही त्याचा एम्प्लॉय आयडी घेतोय, पण असं नाही घेतलं तरी चालेल, कारण आपण अपडेट करताना इथं तो डेटाबेस सिलेक्ट केलेला असतो. ओके, आलं लक्षात? येस सर. या जर चार येस सर. क्वेरी तुम्हाला जमल्या तर पूर्ण MySQL जमलं तुम्हाला. ओके, जस्ट आता यात पण एक लक्षात घ्या, काय एक डेटाबेस आहे, एक टेबल आहे, त्यात तुम्ही डेटा स्टोअर केला. तो डेटा तुम्हाला रिट्राईव्ह करता आला पाहिजे. मग त्याला वेगवेगळ्या कंडिशन तुमच्या पुढे लॉजिक येतं का. सपोज मला डेटा फिल्टर करून पाहिजे, मला त्याची सॅलरी 2,000पेक्षा कमी पाहिजे, त्याचं एम्प्लॉई नेम हेच पाहिजे आणि त्याचा आय डी पण हाच पाहिजे. त्याचाच डेटा मला फेच करून द्या आणि माझ्या या टेबल किंवा या पेजवरती शो करा. ओके, या सगळ्यांसाठी तुम्हाला क्वेरी दिलेली आहे. मग त्या क्वेरी तुम्हाला राईट करून तो डेटा तुम्हाला गेट करावा लागतो. ओके, सगळंच आपल्या डेटावर डिपेंड आहे. तुम्हाला डेटा ट्रॅव्हल करता आलं म्हणजे खूप झालं. ओके, डेटा ट्रॅव्हलसाठी मग आपण आय डी यूज करतो, ते पण मी तुम्हाला शिकवल. डेटा ट्रॅव्हलच्या सिंपल आपल्याकडे गोष्टी आहे, ट्रिक्स आहे, त्या पण मी तुम्हाला देईल. ओके, आता हे झालं तुम्हाला जस्ट मी थेरोटिकली सांगितलं. आता तुम्हाला एक प्रोजेक्ट दाखवतो बरं का. त्या प्रोजेक्टमध्ये मी यूज केलेलं आहे कसं बघा. एडिटर स्टार्ट करून घेतो मी. याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. वेगवेगळे एक तुम्ही सेपरेट टेबल क्रिएट करा, त्यात व्हॅल्यू इन्सर्ट वगैरे करून बघा. ही टेक्स्ट फाईल मी तुम्हाला सेंड करतो. स्लो झाला PC माझा. आणि याला तुम्ही कड ऑपरेशन पण म्हणू शकता. ओके, आता कड ऑपरेशन म्हणजे काय माहिती आहे कोणाला? क्रिएट, अपडेट, डिलीट. ओके, हे चारच गोष्टीवर सगळं डिपेंड आहे तुमचं. क्रिएट करणं, रीड करणं, अपडेट करणं आणि डिलीट करणं. ओके, आणि त्या चार गोष्टीसाठी या चार क्वेरी आपल्याकडं. ओके, हेच वे पण यूज करायची MySQL ला, तुम्ही काही पण करू शकता. ओके, इंटरव्ह्यूला सिंपल क्वेश्चन विचारता किंवा सिंपल टास्क देता. परफॉर्म कड ऑपरेशन ऑन कोर PHP विथ डेमो रेफरन्स टेबल तुम्हाला काहीतरी देतील.
ओके. तर कड म्हणजे काय तर हेच याचं त्याचं मिनिंग तोच होतं, क्रिएट टेबल, रीड टेबल, अपडेट टेबल, डिलीट टेबल. ओके, डिलीट रेकॉर्ड्स. हो बाबा, ओपन. ओके. आता हे सगळ्यात जास्त गोष्टी आपल्याला ॲडमिन पॅनललाच कामं येते. हेच फोल्डर मी सिलेक्ट करतो, ओपन करतो. ओके. हा असतो ॲडमिन पॅनल. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो हो सर. सर. ओके. आता इथं काय आहे, हे मास्टर टेबल जस्ट मी डिवाइड करून घेतलाय तो इझी जाण्यासाठी कस्टमरला. आता इथं प्रोडक्ट लिस्ट आहे आपली. इथं सगळे कड ऑपरेशन परफॉर्म झाले. एडिट म्हणजे काय, जेव्हा मी एडिटवरती क्लिक होणार तेव्हा माझं अपडेटच्या क्वेरीज द्यायच्या मला. आता एडिट करताना पण आधी मी तो डेटा सगळा फेच करून इथं आणलाय. ओके, हे तुमचे एडिटचे ऑपरेशन झाले. म्हणजे अपडेटची क्वेरी तुम्हाला इथं फायर करायची. ओके. डिसेबल, इथं तुमची ॲक्शनची क्वेरी म्हणजे इथं पण अपडेटचीच क्वेरी होती, सेट त्याची ॲक्शन आपण फ्लॅग नो करतो इथं. ओके. लास्टला डिलीट म्हणजे तो रेकॉर्ड तुमचं डिलीट होतं. याच्यावरती क्लिक केलं, तुम्हाला रिअली डिलीट करायचं, ओके म्हटलं तर रेकॉर्ड तुमचं डिलीट होऊन जाणार आहे. ओके, रेकॉर्ड सक्सेसफुली डिलीटेड. त्याच्यानंतर ॲड न्यू, तुम्ही इथून रेकॉर्ड ॲड करू शकता. म्हणजे इथं कोणती ॲड करायची म्हणजे कोणती क्वेरी होईल आपली? इन्सर्टची. राईट. ॲड करतोय म्हणजे आपण डेटा इन्सर्ट करतोय. ओके. डिलीट करतोय म्हणजे डेटा डिलीट करतोय. अपडेट करतोय म्हणजे मॉडिफाय करतोय. ओके. आता याचीच कोडिंग कशी असते हे बघा. ओके, ट्रस्ट पार्टनरचं पेज होतं ना आपलं. आता मी पार्टनरची आपण लिस्ट बघितली का, ती इथं होती. आता पार्टनर ॲड सेव्ह म्हणजे काय, जिथून पार्टनरनी डेटा फिलअप केला का तो डेटा तुमचा इकडे येणार आहे. ओके, या पेजवरती येईल ॲजेक्स थ्रू. ॲजेक्स थ्रू आला. हे सगळे डॉलर पोस्टचा डेटा मी अशा व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेतला बघा इथं. ओके, हे डॉलर पोस्टने आपला सगळा डेटा आला, तो डेटा मी या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेतला. त्याच्यानंतर इथं खाली मी क्वेरी फायर केलेली असेल. आता इमेजसाठी कोड राईट केला मी. इमेजचा पण तुम्हाला दाखवलं बघा त्या दिवशी. इमेज नेम, त्याचा नेम गेट करायचा असेल तर यावेळी आपण नेम गेट करून घेतो. ओके, आणि ते स्टोअर करून घेतलंय. सिम्पल सिम्पल त्याच गोष्टीचं लॉजिक लावून मी काय घेतलंय पुढं ऑपरेशन परफॉर्म घेतले. आता कुठे गेली आपली इन्सर्टची क्वेरी, इथे इन्सर्टची क्वेरी बघा. इन्सर्ट इंटू तुमचं टेबलचं नाव, त्याच्यात तो डेटा इन्सर्ट होणार आहे आपला. ओके, त्याच्यात एवढ्या साऱ्या फील्ड आहे बघा. इथपर्यंत फील्डच झालं. त्याच्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज, मग त्या अशा डॉलरने त्या व्हॅल्यूज पास केल्या. ओके, सपोज आपल्या व्हॅल्यू पास झाल्या, त्याच्यानंतर ती क्वेरी रन कशी होणार आहे बघा. ती क्वेरी मी एका व्हेरिएबलमध्ये इथं स्टोअर केली, तो व्हेरिएबल या क्वेरीला पास केला. एक प्रीडिफाईन तुमचा कीवर्ड आहे बरं का, मायस्क्यूएल PHP मध्ये भेटतो आपल्याला. एक कनेक्शन नावामध्ये आपलं कनेक्शन सेव्ह असतं डेटाबेसचं, ते सगळं मी याच्यात परत स्टोअर घेतलं आणि ती लास्टला मी काय करतो, सिम्पली रन करतो इथं. ओके, इथंच मी काय केली, ती रन केली. आता इथं परत सब क्वेरी पण यूज केली मी, आणि सब क्वेरी पुढे आपली. या पद्धतीने तुम्ही ती
इन्सर्टची क्वेरी झाली. तीच जर तुम्हाला डिलीट करायची, आपण डिलीटचं पेज इथं आपला डिलीटचा टेबल असणार आहे. डिलीट फ्रॉम जो तुमचा टेबल नेम त्याच्यातून ती क्वेरी डिलीट करा. ओके, तो रेकॉर्ड डिलीट करा. मग डिलीटसाठी सिंपल आपण अशी क्वेरी राईट करतो. आता अनलिंक काय माहिती तुम्हाला, जे फोटोज पण आहे आपले, ओके, आपण रेकॉर्डच फक्त डिलीट होऊन जाणार आहे, पण ते एम्प्लॉयचे काही फोटोज पण आहे ते सुद्धा काय होतं डिलीट होऊन जातं डायरेक्ट. त्यासाठी तुम्हाला हे फंक्शन यूज करावं लागतं ॲट अनलिंक. ओके, तुम्हाला जर आता एडिट करायचं आहे, मग एडिटसाठी पण इथं आपण खाली क्वेरी घेतलेली. ओके, त्याच क्वेरी अपडेट टेबल नेम सेट टी फोटो इज इक्वल टू टी फोटोची जे तुम्ही नाव आहे ते टी फोटो, ॲड्रेस प्रूफचं काय ते ॲड्रेस प्रूफ, फर्स्ट नेम काय ते फर्स्ट नेम, जस्ट तिला फायर करून देतो. आलं लक्षात. रिअल टाईममध्ये पण तेच आहे जे आपण मी तुम्हाला शिकवलं का आता, त्याच गोष्टी पुढे आपल्याला यूज करायचे, फक्त त्याला आपल्याला PHP जॉईन करायची. ओके, आपण जसं आता प्लेन MySQL बघतोय, त्याला थोडं PHP जोडलं का झाले तुम्ही वेब फुल स्टॅक डेव्हलपर. मग आलं लक्षात. आजचं लेक्चर तुम्हाला सिम्पल होतं, सिम्पल कन्सेप्ट होता, याची व्यवस्थित फक्त प्रॅक्टिस करायची तुम्ही. जमेल? हो सर. सगळ्यांच्या लक्षात आलंय? एव्हरीवन, जर कोणाला पण डाऊट असेल मला लगेच क्लिअर करून घ्या आता. Yes, sir. ओके, तसं काही डाऊट असेल मी व्हिडिओ टाकालच ग्रुपवरती, तो बघून घ्या. आणि शीट पण टाकतो जी आता दाखवली. प्रत्येकाने 10-10 वेळा ट्राय करून बघा क्वेरीज. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके, सो उद्याच्या लेक्चरला भेटू. मे बी उद्या विकेंड सुट्टी असू शकते, तसं मी तुम्हाला इन्फॉर्म करेल. पण मग सुट्टी म्हणून एन्जॉय पण करा आणि प्रॅक्टिस पण करा छान. ओके, चलो बाय, हॅपी विकेंड.